आहेत म्हणतात तुम्हाला मला बोलाले धर्मंतराया आणि तुम्ही का बसल्या येतो म्हणून कुसाले येतो ही बाई सुमरती संपूर्ण सुखरूप शोभे भुवन येथील राजा सांग कोण तिने हा काचान केली काय म्हणले विघोडामध्ये जे आहे ते सुखरूप म्हणले तुम्ही बसलेले आहात आणि कासाठी बसल्या काय नाही कारण म्हणले आम्हाला सांगा म्हणतात आश्रयाशी आलो येथ आम्ही तुझे अभ्यागत कुशीला सांगू निवृत्तांत करी स्वागत अतिथीचे त्या जागी म्हणले आम्ही मानेला जे आहे त्या एवढामध्ये आल्या म्हणले आणि तुम्ही आता म्हणजे काय आमचं स्वागत म्हणले करा म्हणतात आयसे पुसता हनुमंत कापसी झाली अति विस्मित हिवराची गुप्त वानरे चकेवी आले त्या तापसीला म्हणले फार आश्चर्य वाटलं म्हणतात आणि आश्चर्य वाटून तिला वाटले एवढामध्ये पुणे याला हे नाही आणि वानर कसे काय आहेत म्हणून ते आता आश्चर्य करायला म्हणतात यक्ष राक्षसा दुर्गम नित्य देव दानवाजीवर गुप्त तुम्ही काय श्रीराम भक्त तरी तेथे आले म्हणले काय इथं म्हणले कोणाला याचे म्हणले काय हे नाही तिथे तेथेच कोटी देव जरी आले तरी ते येऊ शकत नाहीत म्हणले आणि तुम्ही रामाचे भक्त तुम्ही आहात म्हणून या जागी मला दिसत आहे म्हणतात राम नामाचा विश्वास जासी नामी आवडी हरणीसी दुर्गमी दिगच्या भक्तासी निश्चयसी मी जाणे काय म्हणले रामनामध्याच्या म्हणले मुखामध्ये आहे म्हणजे हमेशा म्हणले त्याच्या तोंडामध्ये नाव जे आहे तर ते भक्त म्हणले फार मोठा आहे म्हणतात नाम आवडे मानसी स्मरण करीताची आळसी वांज गाय कपिला जयसी जान तैसे ते भक्ती आवडून घ्यायचं ते कुणाच्या मुखात येत नाही राम म्हणायचं त्याच्या मुखात येत नाही म्हणले जसे कपिला सृष्टीमध्ये कपिला गाय जसे वांजाड त्याप्रमाणे ते आहेत म्हणतात श्रीराम नाम आवडी पोटी नामे विन कवाळ बोटी ते आवडी समूळ खोटी नये शेवटी उपयोगा म्हणले रामाशिवाय म्हणले टवाळ्या करण्यामध्ये मजा नाही आणि म्हणले ते आखरीचे जे आहे ते म्हणले काही काम देत नाही म्हणतात मुलाण्याची नानी जैसी घातकी होती ज्याची त्याशी दांडी भक्ती जानत ऐशी साधकाची आगाती म्हणले त्याच्या मुखामध्ये नाव नाही आणि त्याला म्हणले घातक आहे म्हणतात आणि ते रामदेव मुखामध्ये घेईल त्यालाच म्हणले सार्थक होईल म्हणतात त्याचं निजात्मा प्रतिती कैची त्याशी भजन नुरे ज्याचे त्याशी विकटपडोळ पडले भक्तीशी लोके त्याशी नागविरे त्याला म्हणजे भजन आठवणार नाही त्याला म्हणले राम मुखामध्ये येणार नाही त्याची म्हणले भक्ती जी आहे तर विफळ आहे म्हणून सांगत आहे तो हे तुम्ही नेताचे श्रीराम भक्त तुम्ही समत मज पूजन तुम्ही नेताचे श्रीराम भक्त तुम्ही समता मज पूजन म्हणले काय रामाचे भक्त आहात म्हणले म्हणून मला पूज्य मी असं तुम्हाला वाटायला म्हणतात जन्म मरणाची भैशारी तुम्ही घालून तोडली परमेश्वरीची याविवरी राम निर्धारी भक्तांचा जन्म मरणाचं म्हणले भेव तुम्हाला नाही ते भेव म्हणले तुम्ही महाग टाकलं आणि एवढामध्ये म्हणले तुम्ही भक्त आहात रामाचे म्हणून तुम्ही आल्या म्हणतात राम समरण हरणीशी विघ्ने निर्विघ्न होती त्याशी तो प्रताप तुम्हा वानराशी
तुमची दासी मी आता म्हणले त्याच्या तोंडामध्ये आहे तर त्याला म्हणले कोणतं विघ्न येणार नाही आणि मी म्हणते आता तुम्हाला दासी झाले म्हणते कुमारी सांगाले कुमावानरा समस्ता मुख्य भक्त तो श्री हनुमंता श्रीराम भजने एकाग्रता तुम्हा समस्ता तारक तर म्हणले तुमच्यापैकी एक जे आहे ते हनुमंतराय आहेत म्हणतात आणि ते जे आहे ते तुम्हाला तारक म्हणले रक्षण्यासाठी आणि त्यालेच म्हणतात न्याजे केले अनुष्ठान तेने मद झाले ज्ञान हनुमंताचे भक्ती समान नाही यान ती लोकी म्हणले पाहिल्या बरोबर आणि मला ज्ञान प्राप्त झाले म्हणले आणि एवढ्या जगतात म्हणले हनुमंता एवढा भक्त आणि मी पाहिलाय ना म्हणून कुमारी बोलाले ऐसे बोलता तापसी प्रेम लोटले तेजे लोटांगणी हनुमंताशी उक्षा बुक्षे कुंदत जे आहे हनुमंताचं वर्णन एवढं केलं आणि ते काय म्हणले उपसा भुक्षे म्हणले रडू लागले म्हणतात अग्नी कापुरा होता भेटी विरून ये रांचे पोटी निरालंब उरे शेवटी तैशी गोटी तेथे झाली म्हणले अग्नी आहे आणि कापूर आहे ते म्हणले दोन्ही एका जागी ठेवल्यावर ते एकात्मता होते म्हणले त्याचे आणि तशी म्हणले आपले आमचे आणि तुमचे आणि म्हणले एकात्मता झाली आहे म्हणतात निर्धारिता हनुमंत रूप तापसी धारी रूप पाहता तापसीचे रूप सुख स्वरूप हनुमंत हनुमंताचं रूप पाहिलं बर म्हणले तापसीचे सुद्धा हनुमंतरा सरकत मध्ये झालेलं आहे आणि ते दोघं म्हणजे आता तापसी काय म्हणते पुढे भक्त भेटीचे लक्षण लक्ष लक्षातीत गहन मनी मने चैतन्य समाधान भक्ताला भक्ताचं म्हणजे काय भेट झाल्यावर जसा आनंद होतो आणि म्हणले चैतन्य घन त्या जागी म्हणले उभा राहते त्याप्रमाणे म्हणले झाले मला ज्ञात पकेले निष्काम मती त्या तपाची झाली फळ प्राप्ती भागी भेटला सी मारुती भवानी मुक्ती तारक त्या जागी म्हणले स्मूर्त जे आहे ते म्हणले या जागी मला मारुतीला भेटले आणि निर्मुक्ती म्हणले मध्ये झाली आहे म्हणतात श्रीराम भक्त ज्यास भेटती दर्शन स्पर्शे समागती भावी भव भाव निर्मुक्ती हे प्रतिते मजाली काय म्हणतात श्रीराम भक्त जे मला भेटले तेव्हापासून म्हणले भाव जे आहे ते निर्मुक्तीमय सर्व निघून गेले आणि हा म्हणले या तुमच्यावर बसला आहे ऐसे बोलुनी तत्वता हनुमंत चरणी ठेविला माता जे तुला पुसले हनुमंता समूळ कथा सांगिन म्हणले काय ते पाहिलं म्हणतात हनुमंताला आणि म्हणले ते हनुमंताच्या चरणावरती माता ठेवला आणि समोर कथा म्हणली तरी आता तुम्हाला सांगतो म्हणता मय दानवाचे जोराशी माया रिंदान तया पाशी दानवी जे कोण लागवाशी केले त्याची विश्वकर्मा त्या जागी काय म्हणले दानव आणि मानव जे आहेत ते म्हणले या जागी आणि म्हणले ते काय दानव जे आहेत आणि देव जे आहेत त्या दोघांची एकात्मता झाली म्हणतात आणि ते मय जे दानव आहे राक्षस मय दानव आहे त्याला म्हणजे मुक्ती झाली म्हणतात दानवाची पुढे मंदिरे कवचे यंत्रे शस्त्राचे हे मैमाने छत्र तामरे अति विचित्रे निर्मिली त्या म्हणले दानवाला जे आहे ते म्हणले विश्वकर्मा केलं म्हणले त्या देवाना आणि त्या जागी म्हणले विश्वकर्मा आणि सर्व स्थापना तिथं म्हणले करू लागले म्हणून मुक्ता पळे हिरे रत्ने हे
हेमभूषणे हेमोपकरणे माया लागविंदाने जे करणे ते माईक. तर हेम म्हणजे सुंदरच म्हणले असे सोन्याचे बगीचे, सोन्याचे फळ, आणि त्या जागी म्हणले विश्वकर्म्यानं म्हणले आणि निर्माण केले म्हणतात. माया लाघवी चपळ निजवती लागी प्रबळ तेने निर्मिले हे मगिळ अत्तरच्या तळाचे गुप्त. त्या जागी म्हणले सर्व सोन्याचं झालं आणि अतिरिक्त ते म्हणले फार सुंदर झालं, आणि त्या जागी म्हणले फळं ते आहेत फार म्हणले छान लागलेत म्हणतात. येथे नसता रवी चंद्राशी नित्य प्रकाश विवराशी हे लागवतया पाशी अत्याच्या कोणाशी तर्के नाही. या जागी म्हणले काय वर फार भारी आहे, चंद्र सूर्य जरी जर नसलं म्हणले तर इथं म्हणले प्रकाश जे आहे ते हमेशा म्हणले या जागी राहते म्हणतात. हे मतरुवर स्वाद स्वाद फळी हे सरोवर अमृत दळे हे जळचार किडती तळी हे कमळे सुगंध. हे सोन्याचाच म्हणले सागर आहे झालेला आहे, सोन्याचेच म्हणले झाड झालेले आहेत, सोन्याचेच म्हणले फळं लागलेत, आणि पाणी सुद्धा म्हणले तर सोन्याचंच झालं म्हणतात. हेम मंदिरे हेम भिंती हेम भूमिका हेम क्षिती मयमारी कमायारी चिती जाननी चिती कपिरादा. ते राक्षसांना जे आहे ते कर्म झाल्यावर म्हणले, आणि त्या जागी जे म्हणले सोन्याचाच सगळं म्हणले त्यांना म्हणले करून ठेवलं म्हणतात. येणे मया सुरे येथ बैसोनिया महावनांत ब्रह्मा प्रसन्न केलाच पोयुक्त जपने मात साधुनी. कपटी मात म्हणले काय त्या मायासुराला जे आहे ते ब्रह्मधराचे म्हणले ब्रह्मदेवाचे तपश्चर्या केली, आणि ब्रह्मदेव म्हणले ते प्रसन्न करून घेतला म्हणतात. मयवर जमागी आपण न्याशत्रू मारावे संपूर्ण मदन यावे मरण ऐसे वरदान मद द्यावे. ब्रह्मदेवाला त्यानं मागून घेतलं म्हणतात, मी शत्रूला मारेल, शत्रूपासून मला मरण येऊ नये आणि मला कोणी इथं भिडू नये असं म्हणून त्या ब्रह्मापासून म्हणजे मागून घेतलं त्या माया. ऐकून मयाचे वचन ब्रह्मा झाला हास्य वदन जन्मासले नित्य मरण वरदान केली लाभे. मागल्यावर त्या म्हणले ब्रह्मदेवाला आश्चर्य झालं, हसू आलं, आणि म्हणले असं कसं होईल म्हणतात, आणि माणसाला जन्म तिथं मरण आहे म्हणतात, आणि पुढे काय सांगायला येतात. निर्मरणावरू मागता हिरण्यकशिपू निर्योग्यता सजीव निर्जन को म्हणता नखाग्रता निमाला. म्हणले मागरते आहे हिरण्यकशिपू काही त्या म्हणले ते आता तुम्हाला होता म्हणतात, त्याला दिवसाने रात्री मरण नव्हतं, शास्त्रानं मरण नव्हतं, त्याला अस्त्रानं मरण नव्हतं, तर देवानं म्हणले नरसिंह रूपाचा अवतार घेतला आणि घनात मला त्या हिरण्यकशिपाला मारले म्हणतात. मया सुरातेची कथा मरण नको वर मागता याची आली मरणावस्था निर्मरणता केविला भी. म्हणले काय त्या हिरण्यकशिपाला तसं मारलं त्यामुळेच म्हणले तुम्ही म्हणाले मला मरण नको म्हणून, पण मरण म्हणले फार मरण आहे म्हणतात या जीवाला, आणि ते कसं पुढे आता सांगतील. देहाभिमानाची माता नित्य वशे मरणावस्था अहम ममता न सांडिता निर्मरणता केविला भी. ममता म्हणले सांडून, आणि ते देहाला जे आहे ते मरण म्हणले या देहाला, आणि म्हणले सांगते मरण आहे म्हणतात. ऐक माझे वरदान विवरी असताने मरण बाहेर निघताची जाण वैरी प्राण घेतील. हो ब्रह्मदेवाने वचन दिलं म्हणतात, मग तू म्हणले मध्ये याच्यात असल्यावर एवढा तुला कोणी सांगणार नाही आणि तुला मरण नाही म्हणले, आणि तू युवराच्या बाहेर निघाल्या बरोबर आणि तू मरशील म्हणून असं वरदान दिलं. वैरी आली या विवरांच तुझे लिहाते पावती घात
बाहेर निघता निशंकत चेतिता तेथ निमशील हो या युवरात म्हणले जरी वैरे आले तर म्हणले तुझ्या हातानं मरतील आणि म्हणले तुला जे आहे ते मरण म्हणले या युवरामध्ये नाही म्हणून सांगतात मया सुरायक निश्चित जो झाला विषयासक्त त्यावेळी करी काळ घात सत्य वाक्यात ब्रह्मवाणी ब्रह्मवाणी आहे म्हणले सत्यवचन आणि युवरामध्ये म्हणले तुला मरण नाही आणि बाहेर निघाला तरच म्हणले तुम्हाला या पुंडलिका वरदे हरी